हॅलो, गुड मॉर्निंग. प्राजक्ता वर्ल्डमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सो अक्षरा आज बऱ्यापैकी बरी आहे. काल तिला सर्दी झाली होती आणि ती खूप किरकिर करत होती, पण आज तिचा मूड जरा चांगला होता. आणि हो, आज मी तिच्यासाठी मुगाची डाळ घातलेली खिचडी बनवली होती आणि त्यातच मी खूप सारे गाजर आणि दुधी भोपळा घातला होता. सकाळची तर सगळी कामं बऱ्यापैकी आवरली होती. नंतर शेवटचं काम राहिलं होतं कपड्यांच्या घड्या घालणं. सो ते घालताना मात्र अक्षरा अशी चिटकून बसली होती. अर्थात लहान मुलांना बरं नसले की त्यांना आईच लागते आणि हिचं पण अजून तेच चाललेलं. आणि नंतर हिला दिसलं की हां, मी कॅमेरा लावलेला आहे किंवा शूट करते आहे, तर हिचं चाललेलं तिथं जायचं. खूप सर्दी झाल्यामुळे ना ही अशी थोडीशी किरकिर करते, पण मी पण हिचे सगळे हट्ट पूर्ण करते, कारण लहान आहे म्हणून. आणि जेवणात तर आज मस्तपैकी अंतराच्या आवडीचं होतं श्रीखंड, जे आमच्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी बनवलेलं, पण खूप छान झालेलं. आणि हिला द्यायचं नव्हतं सर्दी असल्यामुळे, पण हिने पण ते खूप खाल्लं. ठीक आहे, आता खाल्ले तर आपण त्याला काही करू शकत नाही असा विचार केला आणि मी सोडून दिलं, कारण एका पॉईंटनंतर मुलांना जे पाहिजे ते दिलं की ते हॅप्पी राहतात म्हणून. नंतर बघू शकतात जेवणाच्या ताटात तरी मस्तपैकी तळलेले पापड होते, श्रीखंड होतं, सोयाबीनची अशी मस्त भाजी बनवली होती आणि सोबतच होती पोळी. सो आजचं जेवण दुपारचं तर खरंच खूप छान झालं. ह्याच्यानंतर मी काही खूप जास्त शूट केला नाही, कारण मला वेळच मिळाला नाही. संध्याकाळी मात्र इथं बघितलं तर दीदीचं ड्रॉइंगचं बुक घेऊन अक्षरा त्याच्यावर पेनाने काहीतरी लिहित होती. म्हणलं चला हे पण तुम्हाला दाखवूया की आमच्या दीदीचे पण बुक्स असे खराब केले जातात. सो एवढा आनंद होता त्या बाहुलीचे, फक्त हिनं 2च डोळे रंगवले होते, पण हिला एवढा आनंद झाला होता. आणि ते बघू शकतात अंतराचं चाललेलं दूध बिस्किट खाणं.